नवरात्र. जेवण झाले. टेबल आवरता आवरता वीणा उमा काकूंना म्हणाली, जाऊ का मग आम्ही दोघी तरी? उमा काकूंनी उत्तर दिलं नाही. काहीच न ऐकल्यासारखं त्या अन्न झाकत ओटा आवरत राहिल्या. वीणा एकदम वरमली. मुकाट्यानं हॉलमध्ये निघून गेली. उमा काकूंना आपल्या थोरल्या लेकीचाच राग आला. भारती काय लहान आहे आता. तिची मुग्धा लग्नाला आली. इतकी वर्ष हसन सारख्या दूर गावी राहिली म्हणून सगळं विसरायचं. घरात नवरात्र उद्यापासून आणि म्हणे चौघही या तिकडे म्हैसूरचा दसरा पाहायला जाऊ. वीणाला तरी समजवायला हवं की नको? त्यांचं मन तडफडलं. वीणावर राग धरणं सोपं नव्हतं. गोड आणि साधी होती त्यांची सून, अगदी त्यांच्या मनाजोगती. उदयनच्या मनात भरली म्हणून त्यानं घरी आणली आणि ती मग घरचीच झाली.